नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. मानवतेला काळीमा फासत निर्दयीपणे स्वतःच्या 6 महिन्याच्या बालिकेचा खून केल्याप्रकरणी जिल्हा आणि सत्र न्यायालय गंगाखेडचे न्यायाधीश यांनी आईला सश्रम जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. अन्य एका घटनेमध्ये दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे मुलानेच जन्मदात्याचा खून केल्याप्रकरणी मुलास देखील जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या दोन्ही घटना पाहता माणसानं क्रूरतेची सीमा गाठल्याचं दिसून येतं. परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यात असलेल्या पुयनी येथील श्यामला गंगाधर जाधव या महिलेने आपल्या 6 महिन्याच्या बालिकेला जिवंतपणे नगरपंचायत पालम येथील सार्वजनिक विहिरीमध्ये टाकून तिचा खून केला होता. 26 ऑक्टोबर 2022 रोजी नगरपंचायत पालम येथील पाणीपुरवठा विभागाचे लिपिक सय्यद हुसेन कासिम हे मोटार बिघडल्यामुळे त्या ठिकाणी गेले असता विहिरीच्या पाण्यावर एका बालिकेचा मृतदेह तरंगताना त्यांना आढळून आला होता. या संदर्भात त्यांनी तात्काळ पालम पोलीस स्थानक या ठिकाणी माहिती दिली होती. त्या अनुषंगाने गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक कारवार यांनी सखोलपणे केला असता आरोपी श्यामला गंगाधर जाधव हिनेच हा खून केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर न्यायालयात या संदर्भात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या खटल्यात सरकार पक्षातर्फे 9 साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणी अप्पर सत्र न्यायाधीश वर्ग 1 गंगाखेडचे डी कुरुलकर यांनी सरकार पक्षाचा युक्तिवाद गृहीत धरून आरोपी श्यामला गंगाधर जाधव हिला भारतीय दंडविधान कलम 302 अन्वये जन्मठेप आणि 1000 रुपये दंड तसेच इतरही शिक्षा सुनावल्या. या प्रकरणी जिल्हा सहाय्यक सरकारी वकील ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक सरकारी अभियोक्ता SY पोळ यांनी युक्तिवाद केला. पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस अंमलदार LV मुंडे, जिंगलवाड MD कुंडगीर यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले. अन्य एका प्रकरणामध्ये दारूसाठी पैसे न दिल्यामुळे आरोपी अजय बजरंग शहाणे यांनी जन्मदात्याचा खून केल्याप्रकरणी न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सेलू तालुक्यातील लक्कडकोट येथील बजरंग दत्तात्रय शहाणे याचा मुलगा अजय बजरंग शहाणे याने वडिलाकडे 2 जानेवारी 2024 रोजी दारू पिण्यासाठी 5000 रुपयाची मागणी केली होती. मात्र बजरंग यांनी पैसे न दिल्यामुळे आरोपी अजयने सोबत आणलेल्या बाटलीतील पेट्रोल वडिलांच्या अंगावर टाकून त्यांना पेटवून दिले होते. या प्रकरणात गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या मृत्यूपूर्ण जबानामध्ये बजरंग शहाणे यांनी मुलगा अजय यानेच आपल्याला पेटवून दिल्याचे सांगितले होते. या प्रकरणात जिल्हा आणि सत्र न्यायाधीश NR नाईकवाड यांनी आरोपी अजय बजरंग शहाणे यास भारतीय दंडविधान कलम 302 प्रमाणे जन्मठेप आणि इतर शिक्षा सुनावली. या खटल्यात मुख्य सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲडव्होकेट आनंद गिराम यांनी पक्षातर्फे बाजू मांडली. वैकुंठवासी प्रल्हाद महाराज कंधारकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त हरिभक्तपरायण जयेश शास्त्री पेडगावकर यांची प्रवचन सेवा 12 एप्रिल रोजी श्री साधू महाराज संस्थान गंगाखेड या ठिकाणी संपन्न झाली. या पुण्यतिथी सोहळ्याला ज्ञानी मंडळी आणि सद्गुरू भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या कार्यक्रमाचं आयोजन संस्थानचे संस्थानाधिपती गुरुवर्य चैतन्य महाराज कंधारकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात हरिनाम सप्ताह, कीर्तन, भजन, प्रवचन आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी जयेश शास्त्री यांनी आपल्या प्रवचनात गुरुचा महिमा विशद केला. ज्यांच्यावर गुरुकृपा झाली त्यांच्यापेक्षा जगात कोणी भाग्यशाली नाही असं सांगून भगवंतांनी त्यांच्या अवतार कार्यात गुरु महती वेळोवेळी दाखवून दिली आहे. हिंदू धर्मातील विविध पुराणामध्ये देखील गुरुचं महत्त्व अनन्यसाधारण असं विशद करण्यात आलं आहे. गुरु परंपरेमुळेच हिंदू धर्माचं वेळोवेळी रक्षण केल्याचे दाखले हे आपल्या पुराणामध्ये आढळतात असेही ते म्हणाले. प्रत्येकानं जीवनामध्ये संतांचं मार्गदर्शन आणि सद्गुरूची सेवा करणं ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन जयेश शास्त्री पेडगावकर यांनी याप्रसंगी केलं. यावेळी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ परभणी आणि जिजाऊ ब्लड सेंटर ब्लड बँकच्या संयुक्त विद्यमानं
महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त परभणी शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या बाजूला 14 एप्रिल रोजी रक्तदान शिबिर आणि सलग 6 तास ढोलकी वादनातून महामानवास अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच 10 क्विंटल खिचडी अन्नदानाचं देखील आयोजन यावेळी करण्यात आलं आहे. या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावं असं आवाहन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, जिजाऊ ब्लड सेंटर संचालक आमोदराजे अवकाळे, राहुल धबाले, बालाजी कांबळे, बाळासाहेब घिके, सय्यद जमील, सय्यद खिजर, नाजिम सिद्दीकी, धनंजय धबाले, प्रमोद आंबोरे, रियाज कुरेशी, प्रशांत वाटोरे, युनुस कच्छी, हरिभाऊ सुतारे आणि लोकस्वतंत्र पत्रकार महासंघाच्या सदस्यांनी केला आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.